आज पत्रकार परिषद घेण्याचा माझा उद्देश हा आहे की माझ्या बाबतीमध्ये जे काही घडले हे सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे। माझ्यावर एवढा मोठा अन्याय होऊन देखील अजूनही माझ्या विरोधातली कटकारस्थानं या ठिकाणी थांबताना दिसत नाही। ज्या आरोपींनी माझ्यावरती एवढा हल्ला केला, सगळ्या लोकांनी ते पाहिलं, पत्रकारांनी देखील या ठिकाणी त्याच्या सगळ्या बातम्या दाखवल्या आणि जे आरोपींनी माझ्यावरती हल्ला केला त्या आरोपींना जामीन झाल्यानंतर सुटून आल्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन त्याच आरोपींनी परत माझ्या विरुद्ध खोटी फिर्याद दिली आणि त्या ठिकाणी तातडीने ती फिर्याद पोलिसांनी नोंदवून घेतली आणि माझ्या विरुद्ध आणि वनाजी बांगर आमच्या दोघांच्या विरुद्ध त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। त्या ठिकाणी टायगर टाइम्सनी जी त्या आरोपींची मुलाखत घेतली होती, त्या मुलाखतीमध्ये त्या आरोपींची मुलाखत मी पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की त्यांनी स्पष्टपणाने त्यामध्ये पहिली कबुली दिली की आम्ही वळसे पाटील साहेबांचे कार्यकर्ते आहोत, ती स्पष्टपणाने सांगताना त्या ठिकाणी दिसत आहे। आणि त्या पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही त्या दिशेला कशासाठी चालले होते, तर त्यांनी सांगितलं की आम्ही गाडीचं सामान आणायला चाललो होतो, परंतु मला मारहाण झाल्यानंतर त्या ठिकाणाहून ते मनसर पोलीस स्टेशनला आले। त्या ठिकाणी गांधी जयंतीचा कार्यक्रम होता, गांधी जयंतीच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी गांधीजींच्या पुढे त्यांनी फोटो काढले, ते फोटो सुद्धा माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी फिर्यादीमध्ये असं पण म्हटलेलं आहे की आमच्या बोटाला, संतोष माशेरे यांनी सांगितलं, बोटाला जखम झाली, मला बांबूनी मारहाण केली। आता 3 दिवस उलटून गेल्यानंतर ही फिर्याद दिली जाते, बांबूनी जर मारहाण होती, बोटाला जखम होती तर त्यांनी दवाखान्यामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये यायला हवं होतं, त्या ठिकाणी उपचार घेणं आवश्यक होतं, परंतु त्यांनी फिर्याद सुद्धा दिलेली नाही, कुठे उपचार घेतलेले नाही आणि सगळं बनाव करून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे, खोट्या नाट्या केलेल्या आहे। आज सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं पोलिसांवर किती दबाव आहे आणि पोलीस सुद्धा आज मंत्र्यांच्या हातातलं बावलं असल्यासारखं त्या ठिकाणी काम करतायत, खोटी फिर्याद नोंदवून घेत आहेत आणि आज पुन्हा एकदा माझ्यावरती हा फार मोठा अन्याय त्या ठिकाणी पोलिसांमार्फत केला जातोय। आणि त्या ठिकाणी विष्णू काका हिंगे म्हणाले, कालच्या पत्रकार परिषदेत बाळासाहेब बेंडे म्हणाले आमचा पक्षाचा काही संबंध नाही आणि ते कार्यकर्ते, ते माझ्यावर हल्ला करणारे लोक स्पष्टपणाने 2 ठिकाणी मी त्यांचं ऐकलं की त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की आम्ही राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटलांचे कार्यकर्ते आहोत। म्हणजे एका बाजूला नेते मंडळी सफाई द्यायचं काम करतात आणि हे स्पष्टपणाने सांगतात की आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत। म्हणजे हे सगळं एकंदरीत घटनाक्रम जर पाहिला तर किती खोटं नाटं आणि किती बनवाबनवी करण्याचा प्रकार आहे। त्यामुळं आज जे एवढं मला त्रास देऊन, मला मारहाण करून, माझ्या वडिलांची अवस्था एवढी, अजूनही वडील माझे हॉस्पिटलला ऍडमिट आहेत पुण्यामध्ये, एवढं सगळं हे करून सुद्धा यांचं मन अजून भरलेलं नाही। माझं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान या लोकांनी रचलेलं आहे। म्हणजे इतक्या खालच्या पातळीवरती हे जातात। माझ्यासारख्या एका जबाबदार संघटनेच्या, जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्याला जर एवढा त्रास होतो तर तालुक्यामध्ये बाकी विरोधात बोलणाऱ्या किंवा गाव लेवलला काम करणाऱ्या लोकांची काय अवस्था होत असेल याची कल्पना न केलेली बरी। एवढं वाईट चित्र या ठिकाणी या तालुक्यामध्ये निर्माण केलं जाते। काल बाळासाहेब बेंडे म्हणाले कारखान्यावर पत्रकार परिषद घेताना की भीमाशंकर कारखान्याची बदनामी थांबवा। बाळासाहेब बेंडेंना मला एवढंच सांगायचंय, माझे वडील त्या कारखान्याचे संस्थापक सदस्य आहेत। गेल्या वर्षी माझ्या भावानी चांगलं उत्पादन ऊसाचं घेतलं कमी क्षेत्रामध्ये, म्हणून तुम्ही सत्कार केलाय, बक्षीस दिले कारखान्याने त्याला। अहो, त्या कारखान्याबद्दल आम्हाला नितांत प्रेम आहे, आदर आहे आणि कारखाना ही शेतकऱ्यांची मालमत्ता आहे आणि कारखान्याकडं भाव मागण्याच्या पलीकडं आम्ही कारखान्याची कुठलीही बदनामी केलेली नाही, कुठलाही एक अवाक्षर वाईट आम्ही कारखान्याबद्दल काही चुकीचं बोललो नाही। ज्या वेळेला चर्चा झाली बाजारभावाच्या संदर्भात त्यावेळेला सुद्धा आम्ही खूप सौम्यपणाची भूमिका घेतली। कारखाने चालावेत ही आमची प्रामाणिक भूमिका आहे,
तुम्ही जर नैतिकतेच्या गप्पा मारत असाल तर या राज्यातले 40 ते 42 कारखाने तोट्यामध्ये कुणी आणले, आजारी कुणी पाडले आणि ते कारखाने कवडीमोल भावाने लिलावात कुणी घेतले आणि ते कारखाने नंतर नफ्यात कसे काय आले, या गोष्टी आम्हाला काढायला सांगू नका. हे सगळे तुमचेच लोक आहेत. त्यामुळे तुम्ही काय धंदे करता हे सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. त्यामुळे ह्या गोष्टी बोलू नका. का भीमाशंकर कारखान्यावर भाव मागणं हा शेतकऱ्यांचा नैतिक अधिकार आहे. या वर्षीच्या गाळप हंगामामध्ये 22-23च्या जो काही अतिरिक्त नफा तुम्हाला झालेला आहे, साखर विक्रीतून झालाय, बाकीच्या मार्गाने झालाय, ह्या नफ्यातली रक्कम ही तुमच्याकडे आजही आहे आणि ते काही असं मोगम आम्ही मागत नाही. त्याचा अभ्यास राजू शेट्टी साहेबांनी केलाय, आम्ही केलाय. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही मांडलेल्या आहेत आणि या तुम्हाला पण मान्य आहे. आजही तुमच्याकडे पैसे आहेत. दुसरा मुद्दा आता महत्वाचा आहे की राजू शेट्टी साहेबांची एक पोस्ट फिरवण्याचं काम चालू आहे. त्या संदर्भात सुद्धा पत्रकारांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलून त्या गोष्टीचा खुलासा केलेला आहे आणि राजू शेट्टी साहेबांनी स्पष्टपणाने सांगितले प्रभाकर बांगरची जी भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे. आमच्या नेत्यामध्ये आणि माझ्यामध्ये विरोधाभास निर्माण करायचा आणि अशा पद्धतीनं म्हणजे कूटनीती करण्यामध्ये शकुनी मामाला सुद्धा ही मंडळी मागं सारतील अशा पद्धतीच्या आहेत. आणि 400 रुपयावरती आम्ही ठाम होतो. 3300-3400 रुपये भाव ही आमची मागणी होती. पण तरी सुद्धा कुठंतरी तोडगा निघावा, आपल्याला टोकाचं पाऊल घ्यायचं नाही म्हणून आम्ही 250 रुपये कमी घेतले. माळेगाव आणि सोमेश्वरच्या पाटील आम्ही इतर कारखान्यांकडे जी मागणी केली होती त्याच मुद्द्यावर आम्ही तिथं चर्चेमध्ये मान्यता दिली आणि त्यांना खूप सॉफ्ट कॉर्नर दिला की बाबा ठीक आहे, 26 तारखेच्या तुमच्या वार्षिक सभेत तुमची जी परंपरा आहे त्या पद्धतीनं तुम्ही जाहीर करा, वळसे पाटील साहेबांच्या तोंडूनच जाहीर होऊ द्या, असं तुमचं म्हणणं असेल तर ठीक आहे. फक्त आपली जी चर्चा झाली त्याच्यावरती तुम्ही ठाम राहा. मी चर्चेतनं उठून बाहेर सुद्धा गेलो, राजू शेट्टी साहेबांना फोन लावला, साहेब मी काय भूमिका घेऊ नेमकी. साहेब सुद्धा मला म्हणाले ठीक आहे, काय हरकत नाही, फक्त 400 रुपयाच्या आत 1 रुपया घेणार नाही ही भूमिका त्यांना स्पष्ट सांग. आणि ती राजू शेट्टी साहेबांची भूमिका मी त्यांच्या पुढे मांडली. त्यांनी सुद्धा ती मान्य केली. स्वतः बाळासाहेब बेंडे यांनी पत्रकारांपुढे तशी भूमिका मांडली. प्रभाकर बांगरनी सांगितलेला जो आकडा आहे तो आम्ही मान्य केलेला आहे हे त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं. फक्त त्यांचं म्हणणं काय होतं की आकडा आज आम्ही जाहीर करणार नाही. ठीक आहे म्हणलं, 400ला कुठंतरी बाबा समेटाने मार्ग निघाला पाहिजे, टोकाचं पाऊल आम्हाला पुढे जास्त वाढवायचं नव्हतं म्हणून आम्ही पण समजुतीची एकदम भूमिका घेतली आणि 400 रुपये आमच्यात ते ठरलं होतं. पण आणि तेही सांगितलं होतं मी, जर याच्यात तुम्ही लबाडी केली तर मग मात्र आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही, कारण 400च्या कमी 1 रुपया घेणार नाही हे ठाम ठरलं होतं. बाळासाहेब बेंडेंनी आजपर्यंत कालच्याही पत्रकार परिषदेमध्ये हा शब्द त्यांनी भीमाशंकरची शपथ घेऊन सांगावं. मला आज बोलायला लावू नका. हे काय ठरलं होतं, हे खरंय की नाही खरंय. आज मी जे भांडतोय ते माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी भांडतोय. त्याच्यामध्ये यांनी 100 रुपयाची लबाडी केली. 350चा हप्ता जाहीर केला, त्याच्यात 50 रुपये भागविकास निधी कापला. हे कापण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाही. ते 50 रुपये अधिक हे 50 कमी अशी म्हणून 100 रुपये म्हणजे जवळपास 10 कोटीपेक्षा जास्त रक्कम यांनी त्या ठिकाणी दाबून ठेवली. ही कशासाठी ठेवली, तुम्ही का शेतकऱ्यांना दिले नाही. जर पैसे तुमच्याकडे शिल्लक आहेत तर तुम्ही का शेतकऱ्यांना पैसे देत नाही. हीच भूमिका राजू शेट्टी साहेबांची देखील आहे. 100 रुपयांनी कापणे म्हणजे 10 कोटी रुपये ठेवणे. 100 टनावाल्या शेतकऱ्याला 10,000 रुपये जास्त मिळाले असते. ही साधी रक्कम नाहीये आणि ही गोष्ट ह्या गोष्टी ते लाईटली घेत आहेत आणि वर स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत, खोट्या पोस्ट शेअर करतायत आणि लोकांना असं दाखवतंय की आम्ही खूप काही दिलं. आणि आजपर्यंत तर कधी 100-150च्या पुढे यांनी हप्ता काढला नाही, कधी कधी तर काहीच दिलं नाही. आजपर्यंत खूप लबाड्या तुम्ही केल्या, परंतु आता यापुढं शेतकऱ्याच्या घामाचं कष्टाचं मिळवण्यासाठी आमचा जीव जरी गेला तरी आम्ही माग हटणार नाही. आणि मला त्यांना जाता जाता एवढंच सांगायचंय, तुम्ही नैतिकतेच्या एवढ्या गप्पा जर मारत असाल तर पराग हा खाजगी कारखाना तुमचाच आहे. माझी त्यांना विनंती आहे, परागला ऊस घालणारा शेतकरी सुद्धा याच भागातला आहे आणि पराग कारखान्याला सुद्धा अतिरिक्त नफा त्या ठिकाणी झालेला आहे. ज्या पटीत सहकारी साखर कारखान्यांना नफा झालाय त्याच पटीत खाजगी कारखान्यांना देखील नफा झालेला आहे. आमची ही मागणी सहकारी आणि खाजगी कारखान्यांकडे सगळ्यांकडे आहे. तुम्ही जर खरंच नीतिमत्ता तुमच्याकडे असेल तर नीतिमत्तेने जर तुम्ही वागणारे असाल तर माझं त्यांना खुलं आव्हान आहे का तुम्ही पराग ह्या खाजगी कारखान्याकडनं 400 रुपये शेतकऱ्यांना द्या. FRP अधिक 400 रुपये जी आम्ही मागणी केली ते 400 रुपये अधिकचे तुम्ही द्या. मी जाहीरपणानं आजही सांगतो, माझा कुणीही दुश्मन नाही.
वळसे पाटलांना जाहीरपणानं पाहिजे तेवढा मोठा हार आणून मी घालीन, नाही घातला तर बापाच्या अवलाद सांगणार नाही. फक्त नीतिमत्तेच्या गप्पा तुम्ही मारू नका. कसं होतंय, एका बाजूला भीमाशंकर म्हणायचं आणि परागचं मात्र झाकून ठेवायचं, हे धंदे आता चालणार नाही. तर तिथेही आम्ही ठाम आहोत. राहिला बाकीच्या कारखान्यांचा प्रश्न, विघ्नर कारखान्यावर मी याच्या आधी 2दा गेलोय. सत्यशील शेरकरांशी माझं बोलणं झालंय. त्या दिवशी मी त्याच गोष्टीसाठी तिकडे चाललो होते. ह्यांच्या गुंडांनी रस्त्यात अडवून मला मारहाण केली. अरे आम्ही वागायचं कसं नाही? एका बाजूने म्हणायचं आमच्याकडेच मागतायत, त्यांच्याकडे मागत नाही. आम्ही सगळ्यांकडे मागायला तयार आहे, पण शेवटी मी पण माणूस आहे. मला पण, मी घरदार 5-6 महिने झाले मी घरी गेलेलो नाही. घरादारावर तुळशीपत्र ठेवून मी आज शेतकऱ्यांसाठी लढतोय. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने माझी मुस्कटदाबी करत असाल, शेतकऱ्याचा आवाज दाबीत असाल, हे चांगलं नाही. आज तुम्ही माझ्यावर पडलेली लाथाबुक्की ही प्रत्येक शेतकऱ्यावर पडलेली लाथाबुक्की, माझ्यावर पडलेली काठी ही प्रत्येक शेतकऱ्याला मारलेली काठी. हे प्रभाकर बांगरला मारलेली काठी नाही, प्रभाकर बांगरला मारलेली लाथाबुक्की नाहीये. आज मी जे भांडतोय ते माझ्या स्वतःसाठी नाही. त्यांनी हे एक वाक्य वापरलं राजू शेट्टी साहेबांकर, ज्याचा 1 गुंठा ऊस नाही. अरे माझ्या बापाचं शेअर्स आहे, माझ्या भावाचं ऊस आहे, 1 गुंठा म्हणजे आता माझ्या नावावर ऊस घालू का? म्हणजे तुम्हाला खात्री पटेल. बरं ठीक आहे, आज जे काही शेतकरी आहे त्यांचं जे मी प्रतिनिधित्व करतोय, आमची संघटना त्याच्यासाठी काम करते. म्हणजे मी काही ऊसाच्या प्रश्नावर बोलायचं नाही का? माझ्याकडे कांदा नसेल तर कांद्याच्या प्रश्नावर मी आंदोलन करायचं नाही का? माझ्याकडे समजा दूध नसेल किंवा अन्य शेतीमाल नसेल तर मी आंदोलन करायचं नाही? मी आज शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतो. आमची संघटना ही शेतकऱ्यांसाठी काम करते. तुम्ही प्रत्येक ठिकाणी हे करत असाल, हे चुकीचे. तुमच्यासारख्या कुठून तरी हे अपेक्षित नाही. आज तुम्ही 7 टर्म आमदार राहिलेत, 6 वेळा मंत्री राहिलेत, विधानसभेचे अध्यक्ष राहिलेत. साहेब, ही योग्य नाही. तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं करताय, आणि तुम्ही जेवढं मला छळायचा प्रयत्न कराल तेवढं तुमचं दिवस भरले हे समजून जावा. जनता तुम्हाला, ह्या तालुक्यातला 80% जनता ही शेतकरी, हे लक्षात ठेवा. हे शेतकरी तुम्हाला तुमची जागा नक्की दाखवल्याशिवाय राहणार नाही. मला काय छळायचंय, माझं काय बरबादी करायची, माझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणायचं आहे, तुमची आता इच्छा आहे. मला किती छळलंय तुम्ही, त्याचा हिशोब तुम्हाला जनता, त्याचा हिशोब तुमचा चुकता केल्याशिवाय राहणार नाही.